नमः. धर्माचा जोण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊ निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच इत्येव मुत्तरामात सवै ब्रह्मसुत सिंधू कथय आत्मसतत्वं विगणयत परानुभाव परम कारुणिक तयोपदिश्य रहुगणेन स करुणमभिवंदित चरणापूर्णार्णमय्यव निभृत कर्णो म्याशयो धरणिमिमां विचार. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि जड भरत यांना यांच्या आणि रहुगणांच्या संवादामधून भवाटवीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तेव्हा राजांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज तुम्ही हे जे भवाटवीचं वर्णन केलं यामध्ये आता हे 6 जण व्यापारी वेगवेगळ्या प्रकारचं दुःख भोगत भोगत चोरांनी लुटलं, कधी मधमाशा चावल्या, कधी त्या विहिरीमध्ये पडले, अंधकूपामध्ये पडले, कधी भ्रमही झाला, वादळही आलं, चोरांनी लुटलं, अशा अनेक गोष्टी झाल्या. आणि मग पुढे त्यांना जे गंधर्व नगर दिसलं. हे गंधर्व नगर म्हणजे काय? गंधर्व नगर म्हणजे भासमान होणारी गोष्ट जी आपल्याला भासित होते, खरी नसते परंतु खरी वाटते. आकाशामध्ये भिन्न भिन्न ढगांचे आकार होतात. त्या ढगाच्या आकाराप्रमाणे आपण हा सिंह आहे, हा वाघ आहे, हा हत्ती आहे असं म्हणून त्याला आकार, ही कल्पना आपणच केली. या आकारांची कल्पना आपणच केली, आपणच त्याच्यावरती कल्पना आरोपित केली आणि आपण त्याप्रमाणे पाहू लागलो, तसा विचार करू लागलो. तसे या ठिकाणी हे गंधर्व नगर म्हणजे भासमान होणारी गोष्ट, जी भासमान होणारी आकाशामध्ये वेगवेगळे ढगांच्या आकारानुसार जशी घडते तसं हा संसार सुद्धा भासमान होतो. आपण जशी कल्पना करावी तसा बनतो. आपण ज्या ज्या कल्पना कराव्यात त्या त्या कल्पना या ठिकाणी मूर्त स्वरूपामध्ये आपल्या समोर येतात. म्हणून संसार सुद्धा गंधर्व नगरच त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि हे गंधर्व नगर पाहिल्यानंतर ही मंडळी तिकडे निघाली आणि निघाल्यानंतर द्रुमेशु रंशम सुतदारवत्सलो त्या नगरामध्ये गेल्याबरोबर काही दिवस राहिले. लोकांच्या ओळखी घेतल्या, पाळखी केल्या, लोकांशी संपर्क आले. लोक म्हणू लागले वा चांगले लोक आहेत. हळूहळू यांचा जम बसला, यांचा व्यापार चांगला होऊ लागला, यांचा जम बसला. वा वा छान, पैसे मिळू लागले. सगळेजण म्हणले बरं झालं आपण या ठिकाणी आलोत, आपलं आता आपण जाताना खूप धन मिळून जाऊ. ज्या कार्यासाठी कामासाठी आपण आलोत ते काम आता आपलं फत्तेच होणार आहे. म्हणून सगळ्यांनी खूप पैसे गोळा केले, खूप पैसे मिळवले. पण काही लोक म्हणू लागले, अहो म्हणले बाहेरचे हे लोक आलेत आणि या ठिकाणी पैसे मिळवायला लागलेत. आता हे बाहेरचे लोक आपल्या इथले पैसे मिळून हे निघून गेले तर आपला पैसा घेऊन जातील. मग काय करा? मग एकाने कृप्ती लढवली. ते म्हणले हे एकटेच दिसायला लागले, त्यांना जरा गाठा. त्यांना म्हणले का? म्हणले तुम्ही एकटेच दिसायले, लग्न कार्य हे अडकले. ते म्हणले नाही तुम्ही लग्न करा. म्हणले आमच्या आता तुम्ही बाहेर गावचे, परगावचे, पर ठिकाणचे, तुम्ही इथल्या मुली केल्या म्हणजे तुम्ही ह्या गावचे होऊन जातात. आता यांना कुठं म्हणता येईल आमचे लग्न झालेत, कार्य झालेत, पोर आहेत? काही नाही. द्रुमेशु रंशम सुतदारवत्सलो अडकले. सगळ्याच्या सगळेच मित्र. शेवटी त्यांचे लग्न झाले. लग्न झाले तर बायका आल्या.
त्या बायका त्या गावच्या, त्यांचे नातेवाईक तिथं, त्यांना मुलंही झाले, व्यवाय दिनू विवेश स्वबंधने, आणि त्या ठिकाणचं विवाह बंधनामध्ये अडकले. शेवटी लोकांना नाही म्हणता येईना, लोकांचा लोभही सुटेना, पैशाचा लोभही सुटेना, आणि मग क्वचित प्रमादात गिरिकंदरे पतन. आणि तिथून मग मात्र विचार केला, म्हणले अरे काय करावं आता, आपण अडकलोच खरं, पैसाही गोळा झालाय. ते म्हणले आपण असं करू, एके दिवशी रात्रीच इथून निघून जाऊ, पैसा घेऊन जाऊ, कोणाला पत्ता लागणार नाही. म्हणून निघाले. आणि शेवटी आता कथनचित विमुक्ता पदा पुनश्च सार्थम प्रविष्टरिंदम, आणि निघाले कसे तरी, सगळ्यांना फसवून निघाले. पोरं ठेवले तिथंच, बाळ ठेवले तिथंच, आणि निघाले. पुन्हा त्या वनामध्ये आले, आणि तिथून पुन्हा वनात आल्यानंतर पुन्हा लुटले गेले. जेवढा पैसा घेतला तेवढा लुटले गेले. शेवटी आपल्या आपल्या स्थानाशी आले. बायका पोरं वाटच पाहत होते, म्हणले आले का आले का आले का, पैसा मिळून आणला का. ते म्हणले पैसा, अहो जान बची लाखो पाय, फक्त प्राण वाचले, खूप सगळं मिळवलं आम्ही. का म्हणले आता काही सांगायचं नाही, कुठं काय झालं, आम्ही कुठे फसलो, कुठे अडकलो, काय काय करावं लागलं, लग्न कार्य कसे करावं लागले, तिकडे पोर आहेत, तिकडे बाळ आहेत, तिकडे बायका आहेत, त्यांना काय सांगावं, इकडल्या बायकांना काय सांगावं. अथा कथनचित विमुक्ता पदा पुनश्च सार्थम प्रविष्टरिंदम अध्वन्युष्या निवेशितो भ्रमंजनोद्यापि न वेद कश्चन. याप्रमाणे फिरत 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 राहिले, भ्रमत राहिले, फिरत राहिले. सगळीकडे त्यांचा पराजय झाला, फसतच गेले. असज्जितात्मा हरिरे हरिसेवया शितम ज्ञानासीमादाय तराति पारम. ते म्हणला या परिस्थितीतून, या संसार बंधनातून ते पार जाऊ शकत नाही जोपर्यंत त्यांना ज्ञान होत नाही. हे ऐकल्यानंतर राजा हे सगळं ऐकत होता. म्हणले ही एक कथा आहे, ही एक रूपक कथा आहे. राजाने विचारलं, महाराज तुम्ही मला हे जे सांगितलं त्यामुळं माझं अज्ञान आता हळूहळू नष्ट होऊ लागलेलंच आहे. मला कळू लागलंय की या सगळ्यामध्ये काही आनंद नाही. शेवटी देहात्मबुद्धीचा त्याग केल्याशिवाय भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून राजाने त्यांना नमस्कार केला आणि विचारलं, महाराज तुम्ही हे जे सगळं सांगितलं त्याचं रूपकाचं विवरण आम्हाला करा. हे रूपक कशाचं आहे ते आम्हाला सांगा. हे चोर कोण, व्यापारी कोण, ही वारं कोणतं, वावटळ कोणती, त्याप्रमाणे अंधकूप कोणता, माशा कोणत्या, हे सगळं आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे राजा हे सगळं आपल्यासाठी सांगितलंय त्यांनी की देहाभिमानी जो जीव आहे त्याचे 3 प्रकारचे कर्म असतात. एक शुभ कर्म आहे, एक अशुभ कर्म आहे, आणि दुसरं शुभ आणि अशुभ यांचं मिश्र कर्म आहे. एक कर्म शुभ आहे, दुसरं अशुभ आहे, आणि तिसरं मिश्र आहे. अशा 3 कर्मामध्ये जीव अडकलेला आहे. आणि त्या 3 कर्माच्या अनुसार संयोग, वियोग आणि संसार हा त्याला आपोआपच प्राप्त होतो. शुभ कर्मातून सुद्धा चांगली गोष्ट निर्माण होते, पण ते त्याला बंधनकारकच आहे. अहो चांगलं असलं, तुम्ही सत्कर्म केलं, शुभकर्म केलं, तुम्हाला काय पुण्य मिळालं, मान्य. पुण्याने काय होईल, फार तर श्रीमतांगे हे मोठ्या श्रीमंताच्या घरी तुमचा जन्म होईल, फार तर तुम्हाला चांगलं गादी गिर्दी पंचपक्वान्न हे मिळतील. वर्णन असं केलेलं आहे की बेडी आहे, बेडी. म्हणले नाही हा राजा आहे, पूर्वीचा राजा आहे. मग राजा आहे म्हटल्यानंतर त्याला पराजित केलं आणि त्याला म्हणले तू राजा आहेस ना, तुला मी बांधलंय, पण आता मी तुला, बाकीच्याला लोखंडाची बेडी असते, तुला सोन्याची बेडी. राजा आहे म्हणून सोन्याची बेडी. सोन्याची जरी असली तरी ती बेडी आहे, बंधन आहे. सोनं म्हणून काय झालं, सोनं किती मोठं चांगला धातू असला आणि किती महाग असलं तरी त्याची बेडी बंधनकारकच आहे. मग ती लोखंडाची काय आणि सोन्याची काय, शेवटी बेडी आहे. म्हणून पुण्यकर्म सुद्धा आम्हाला बाधकच आहे आणि पापकर्मही बाधकच आहे. पुण्य आणि पाप हे दोन्हीतून आपण जेव्हा मुक्त होऊ तेव्हाच मुक्ती प्राप्त होते. म्हणून ते म्हणतात पुण्येन, जे पुण्य आहे ते भोगेन पुण्यम कुशलेन पापम.
ध्रुवाच्या कथेमध्ये आणि प्रल्हादाच्या कथेमध्ये या गोष्टीचं विवरण त्यांनी केलेलं आहे की पुण्य कसं संपवावं तर भोग घेऊन पुण्य संपवायचंय आणि कुशलेन पापम म्हणजे सत्कर्म करून पाप संपवायचे, यज्ञ याग वगैरे करून. पण त्यातली ममत्वाची भावना जर काढून टाकली तर तुम्हाला पुण्य आणि पाप याच्या पलीकडे जाता येतं. म्हणून ते म्हणतात या एष देहाभिमानी नाम, जो देहाभिमानी आहे तो या पुण्य पाप याच्यामध्ये अडकतो आणि त्या संसारामध्ये अडकलेला जीव याचे मुख्य 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन आहे. हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय काय सांगितलेलं काम करतात, ते सांगकामी सांगितलेलं काम करणारे. पण जे ज्ञानेंद्रिय आहेत ते ज्ञान त्यांना आहे. डोळे, कान, नाक हे ज्ञानेंद्रिय, जिव्हा ही ज्ञानेंद्रिय. मग या 5 ज्ञानेंद्रिय आणि मन फार महत्वाचं आहे. कारण मन त्याच्यात जर नसेल, मन जर अडकलं तर या सगळ्यामध्ये आपण अडकतो. आपलं चित्त स्थिर नाही आणि आपल्याला आपला मोबाईलच हरवलाय, मोबाईल हरवला, सापडणं, इकडं पहा तिकडं पहा. या वेळेला किती चांगलं गाणं लागू द्या, किती चांगलं वक्तव्याचं असू द्या, किती चांगलं व्याख्यान असू द्या, म्हणजे का तुम्ही लक्ष नाही तुमचं, हो माझं मोबाईलच हरवलं, मग एवढं चांगलं गाणं आहे कळलं का काही नाही, का लक्ष नव्हतं. मन जर चंचल असेल, मन जर विचलित असेल, मन जर व्यग्र असेल तर चांगलं गाणंही ऐका वाटत नाही, चांगलं चित्रही पाहू शकत नाहीत आणि चांगलं व्याख्यानही आपण ऐकू शकत नाही. सांगायचं तात्पर्य असं की मन हे त्याच्या मागं प्रेरक आहे. हे मन 5 इंद्रियाला प्रेरक असल्यामुळं हे 6 जण जे मिळून आहेत, हे 6 जण कोण आहेत तर हे चोर आहेत. चोर सगळे एकमेकाला ओढतात. मन सगळीकडं त्याच्यात अडकल्यामुळं ज्ञानेंद्रिय मनावर अवलंबून असल्यामुळं ते जीव मार्ग जो आहे तो जीव मार्ग हा मनावर अवलंबून आहे. कर्म मार्ग मनावर अवलंबून आहे, ज्ञान मार्गही मनावरच अवलंबून आहे, अध्यात्मही मनावरच अवलंबून आहे. मन हे उमऱ्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे. उमऱ्यामध्ये जसं बाहेर आणि आत हे 2 विभाग कशामुळे झाले, काय घर तर घरच आहे ना, पण उमरा ओलांडला की बाहेर, उमरा ओलांडला की आत. म्हणजे उमरा हाच फक्त आत आणि बाहेर याच्यातला भेद करणार आहे. तसं मन हेच संसार आणि परमार्थ याच्यातला भेद करणार आहे. तेच जीवलोकामध्ये आपल्याला जीवारण्यामध्ये अडकून टाकतं. आणि हे जे 6 जण आहेत हे सुद्धा 6 जणच आहेत. मित्र, व्यापारी हे 5 जण आणि मन हे व्यापारी, हे निघाले भटकत निघालेत. ते अरण्यामध्ये फिरतायत. आपलं जीवन हेच एक अरण्य मानलंय त्यांनी. कामिनी का तन मानोस कहिए सघन बन, जहा जेवू जाए भूले हू परतू है, असं वर्णन हिंदी कवींनी केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की हे सघन बन आहे, अत्यंत घनदाट अरण्य आहे. कामिनीचं शरीर हेच एक अरण्य आहे अशी कल्पना केली. मग त्या सगळ्यावर रूपक लावलंय. कामिनी का तन मानोस कहिए सघन बन, जहा जीवू जाए भूले हू परतू है. कस काय म्हणले, कामिनीचं शरीर हे घनदाट अरण्य कस काय, अरण्यामध्ये तर हत्ती असतात, अरण्यामध्ये सिंह असतात. हो म्हणले आहेत ना, हत्ती कुठे आहे म्हणले इथं. मग ते म्हणे कुंजर है गती, चालण्यामध्ये आपण म्हणतो ना गजगामिनी, चालणारी गजगामिनी, हत्तीप्रमाणे चालणारी, म्हणजे हत्ती आला. कुंजर है गती, कटिका हरिको भयता मे. कटी कशी आहे तर सिंहकटी म्हणे. मग सिंह आला तिथं. सिंहकटी म्हणजे बारीक कंबर असलेली, हे स्त्रीचं वर्णन आहे. पण त्या वर्णनामध्ये जो रूपक आहे ते श्वापदांचं आहे. त्यामुळं कुंजर है गती, कटिका हरिको भयत थामे, आणि कुछ है पहाड़ जहां काम चोरू रहतो है.
अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं. हे पहाड आहे, त्या ठिकाणी कामचोर राहतात आणि म्हणून हे राजा दर्शन स्पर्शन श्रवण स्वार घालणं संकल्प, आपण जे जे काही करतो, दर्शन पाहणं, ऐकणं, वास घेणं किंवा रसना, या सगळ्यामध्ये आपण अडकतो, आपल्याला लुटून नेलं जातं. आणि हे यत्र कौटुंबिकाना, ते म्हणले अहो या रानामध्ये, वनामध्ये, अरण्यामध्ये हे फिरत होते, यांना लांडगे दिसले. म्हणले तुम्ही म्हटलात हे लांडगे कोण आहेत? ते म्हणतात दारा पत्यादयो नामना कर्मणा वृकसृगाला. हे सगळे लांडगे कोण आहेत? तर दारा पत्यादयो, तुमची पत्नी, तुमची मुलं, आपल्याला आपलेपणा आहे त्यांच्यावर प्रेमही करावं, पण ते तुम्हाला ओढतात, म्हणून त्यांनी लांडगे किंवा गिधाडं म्हटले. कोल्हे, कुत्रे, लांडगे हे जसे कुत्रओढ करतात, लांडगे तोड करतात, त्याप्रमाणे हे तुम्हाला ओढतात, तुमच्या मनाला आकर्षून घेतात. यत्र कौटुंबिका दारा पत्यादयो नामना कर्मणा वृकसृगाला एवा निच्छतोपि कदर यश कुटुंबिन उरण कवच संरक्षमाण. हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि हे तुम्हाला संसारामध्ये लुटायला बसलेले आहेत. आणि मग ते म्हणतात की या सगळ्यामध्ये गृहस्थाश्रम हा बेजार होतो, गृहस्थाश्रमी हा बेजार होतो. तो त्या ठिकाणी मोठमोठे अरण्यामध्ये गवत आहे. हे कोणतं गवत आहे? तर ते म्हणले कर्मबीज, हेच गवत आहे. तुम्ही जे जे कर्म करता त्या त्या कर्माचं बीज नकळत पडतं. आता काँग्रेस गवत आहे, काँग्रेस गवत, ते काय आपण लावतो का मुद्दाम? कसं काय गवत तिथं उगवलं? बीज पडलं, उगवलं. एका बीजातून दुसरं बीज, त्यातून दुसरं झाड, त्यातून अनेक बीज. म्हणजे एका कर्मातून अनेक कर्म घडतात. कर्म करिता, एक एक कर्म करता करता अकर्म विकर्म आपल्याकडून घडतं आणि त्यातून अनेक असे कर्मबीजातून गवत निर्माण होतं. हे गवत काँग्रेस गवतासारखं आपल्याला त्रास देतं. काँग्रेस गवताच्या जवळून गेलं तरी सुद्धा अंगाला खास सुटते म्हणे लोकांच्या. तेव्हा अशा पद्धतीने हे गवत कर्मबीजाचं आहे आणि हे कर्म तुम्हाला बंधनकारक ठरतं. तत्र गतो दंश मशक. मग हे जे मशक चावले, ज्या मधमाशा चावल्या, त्या कोण आहेत? ते म्हणजे ह्या मधमाशा, जे डास, हे सगळे बाहेरच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचा संपर्क ज्या ज्या लोकांशी येतो हे सगळे बाहेरचे लोक. मग कुणी व्यापारी असतील, कुणी धनिक असतील, कुणी आपण ज्यांच्याकडून काही उष्णपासणं घेतलंय ते असतील, समाज असेल, हा सगळा जो आहे तो तुम्हाला त्रास द्यायला बसलेला आहे, तुम्हाला लुटायला बसलेला आहे. त्यामुळे हे सगळे बाहेरून आलेले आहेत. धन लुटणारे काही आहेत, काही तुमचा त्रास देणारे आहेत आणि नीच पुरुषाप्रमाणे हे सगळे आपल्याला चावतात आणि दृष्टीदोष आपल्याला होतो. मग गंधर्व नगर हे काय? ते म्हणे अहो गंधर्व नगर म्हणजे मृगतृष्णा आहे. मृग ज्याप्रमाणे त्याला असं वाटतं की हे पाणीच आहे, पण प्रत्यक्षात ते पाणी नसतं, ते केवळ उन्हाचा परिणाम असतो. आपल्याला झळ्या दिसतात आणि यांना ते पाणी वाटतं. तसं दूरवरून आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटते, त्याप्रमाणे हे गंधर्व नगराप्रमाणे हे संसार लांबून चांगला वाटतो, परंतु प्रत्यक्षात मात्र तो आपल्याला दुःखदायक ठरतो. ते म्हणतात मग यामध्ये वादळ आलं, वादळ जे डोळ्यात गेलं, डोळे लाल झाले. मग हे वादळ कोणतं आहे? ते म्हणतात तुमची स्त्री हे वादळ आहे. तेच ज्या वावटळ म्हणतात त्याला, जी सगळ्या जमिनीमधलं जे रज आहे, जे जमिनीवरचं असलेली धुली कण आहे, ते सगळी घेऊन तुमच्या डोळ्यात घालते आणि तुमचे डोळे झाक होते, तुम्हाला खरं कळत नाही. ते म्हणतात पुरीश विशेषम तद वर्ण गुण निर्मित मध्ये सुवर्ण मुपदात सत अग्निकामस इल्वो मुखपिशाचम. आणि दूरवरून काही वेळेला असे प्रकाश दिसतो, त्याला उल्मुख असं म्हणतात. आता हे जुन्या काळामध्ये दिसायचं, ते ज्याला आपण
एखाद्या स्मशान असेल तर त्या ठिकाणी फॉस्फरस असतो हाडामध्ये, आणि त्या हाडातल्या फॉस्फरसमुळं तिथं प्रज्वलित अशा प्रकारचं जाळ दिसतो, आणि आपल्याला वाटतं की रात्री इथं भुताटकी आहे की. तर वास्तविक ती भुताटकी नसते, पण त्याला त्या फॉस्फरसमुळं तो पेट घेतो. त्या अशा पद्धतीच्या जुन्या काळामधल्या कल्पना होत्या, आणि लोक म्हणायचे आम्हाला भ्रम झाला, आम्हाला पिशाचच दिसलं, आम्हाला काही या अशा पद्धतीच्या गोष्टी दिसल्या की ज्या अग्नी आहे असं वाटलं. मग इथं कुठून अग्नी आला म्हणजे अग्नी नाहीये, मग हे कसं काय दिसायला लागला? तर ते म्हणे हे आमचा भ्रम आहे, आणि त्यामुळं उल्मुख दिवट्या म्हणतात त्याला. जुन्या काळामध्ये दिवट्या दिसायच्या, त्याला दिवट्या म्हणतात. कामतर एवोल्कम मुख पिशाचम अथ कदाचित याप्रमाणे रजनीभूत एवा साधुवीर मर्याद रजस्वला क्षोपे दिग्देवता अतिरजस्वल्पतीर्न विजानाती. याप्रमाणे पुढे अपुण्य वृक्षान. हा अपुण्य वृक्ष कोणता आहे? की ज्या ठिकाणी हा बसले, हे सगळे जण बसले, आणि यांना अंगाला खास सुरू झाली, त्रास सुरू झाला. हा अपुण्य वृक्ष कोणते आहेत म्हणले? पुण्यवृक्ष आणि अपुण्य वृक्ष. पुण्यवृक्ष म्हणजे जे आम्हाला उपकारक आहेत त्याला पुण्यवृक्ष म्हटले, आणि जे अनुपकारक आहेत ते श्वेत कावळी आणि काजरा ह्या वनस्पती किंवा हे वृक्ष अपुण्य वृक्ष मानलेले. त्याचा आश्रय घेतला की आम्हाला या त्रासच होतो, पण आनंद काही मिळत नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात, हे राजा, माणसं या ठिकाणी फिरत राहतात, वनामध्ये हिंडत राहतात, आणि वनामधली जो दिशा आहे त्याला दिशाच दिसत नाहीत. दिशाहीन होऊन जातात सगळीकडे, त्यांना कोणत्या दिशेला जावं कळत नाही, रस्ता हरवून जातात. क्वचित दुसहेन काय अभ्यंतर बंधीना गृहीत असा सोडून कुद्धती. आणि याप्रमाणे मग ते म्हणतात की हे जे पडले त्या अंधकूपामध्ये, ते अंधकूप कोणतं आहे? ते म्हणे अहो, हे अंधकूप म्हणजे आपण जे दुःख भोगतो, संसार, कुटुंब, हेच अंधकूप आहे. वन्यना गृहीत सहारा स्वकुटुंबाय क्रुद्धती. आपण ज्या अंधकूपात पडलो, अंधाऱ्या आडामध्ये पडलो, त्यातून बाहेर आपल्याला फक्त ईश्वरच काढू शकतो. म्हणून निद्रारूप अशा प्रकारचा अजगर हे आपल्याला अंधकारामध्ये ढकलतं, आणि शून्यारण्य इव शेते नान्यत किंचित वेदशव इवापद विद्धा. हे सगळे आजूबाजूचे दुर्जन लोक आपल्याला त्रास देणारे असतात. करिश्म चित काम मधुलवान विचिन्वन यदा परदार परद्रव्याण्यवरून धानो राज्ञा स्वामीर्भिवा निहता पथत्रे पारे निरये. आणि त्रिविध ताप जे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, या त्रिविध तापाने तो त्रस्त होतो. आणि ज्या वेळेला त्याला वाटतं की काही थोडाफार सुख मिळालं म्हणून तो दुसऱ्या शहरामध्ये जातो, तिथे काही लग्न करतो, त्याचप्रमाणे त्याला काही मुलं बाळ होतात. हे सगळे म्हणजे काय? ते म्हणतात हे सगळे प्रत्यक्षात आपल्या मनामध्ये जी वासना आहे, हे वासनेचेच रूप आहे, आणि या वासनेच्या रूपामुळं अन्यायाने आपण संपत्ती हरण करतो, स्त्री हरण करतो, धन हरण करतो, आणि तेवढ्यात अन्यायाने हरण केलेल्या गोष्टी शेवटी परत नेताना देवदत्त नावाचा कोणीतरी व्यक्ती हे घेऊन जातो. तुम्ही जेवढं अन्यायाने मिळवलं तेवढं तुमचं जाता जाता तुमचं कर्मच, आपण म्हणतो ना, देवानी दिलं आणि कर्माने नेलं, किंवा कर्माने दैवाने नेलं, अशा पद्धतीने आपण मिळवतो आणि दैव घेऊन जातो. ते म्हणतात पापी देव माये स्त्रिया भुजलो गुढा प्रस्कन्न विवेक विज्ञानो यद विहाराम ग्रहारंभा कुल हृदय स्तदा शयावसत्त सुत दुहित्र कलत्र भाषितावलोक वेचिष्ट हृदय. हे सगळे कलत्र म्हणजे पत्नी, मुलं, बाळ, नातेवाईक, हे सगळे
संतांचा सहवास श्रेष्ठ आहे. म्हणते संत तुझे मोक्षपद. संतांचा सहवास हा मोक्षापेक्षाही मोठा आहे. कारण संत महात्मे हे आपल्याला संतत्व प्राप्त करून देतात. यज्ञाय धर्मपदय विधी नैपुणाय योगाय सांख्यशे प्रकृतीश्वराय नारायणाय हरय नमैत्युदारम हासन मृगतुमपिय समुदायहार. त्याप्रमाणे राजाने हे ज्ञान ऐकलं, जडभरताने हे सांगितलं आणि ते म्हणतात, हे राजा, फक्त या जन्मामध्ये आपण जरी संतांची सेवा केली, संतांचा सहवास लाभला, तरी आपल्याला मुक्त होता येतं. म्हणून हे राजा, तू आता तुला ज्ञान मी सांगितलंय. राजाने हात जोडले. राजर्षद भरतस्य अनुचरितम आणि याप्रमाणे सांख्याचं प्रतिपादन केलं, धर्माचं प्रतिपादन केलं, योगाचं प्रतिपादन केलं आणि यज्ञमूर्ती असणाऱ्या भगवंताला यांनी नमस्कार केला. अशा पद्धतीने हा रहुगण राजा यातून मुक्त झाला. आणि जो हे चरित्र ऐकेल त्याला सुद्धा यश, स्वर्ग, अपवर्ग, त्याचप्रमाणे स्वस्ती, आयुष्य प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल असं वर्णन केलेलं आहे. आणि यानंतर मग भरताच्या वंशाचं वर्णन या ठिकाणी करायला सुरुवात केली. भरताच्या वंशाचं वर्णन करताना या 15व्या अध्यायामध्ये सुमती हा भरताचा पुत्र होता. तो निघून गेला होता. त्यानंतर ऋषभदेवाच्या मार्गाचं त्याने अनुसरण केलं. आणि नंतर पुढे ते म्हटले, कलियुगामध्ये अनेक पाखंडी लोक, म्हणजे ऋषभदेवाचं मूळ तत्वज्ञान वेगळं, ऋषभदेवाचा जो स्तर आहे तो भिन्न आहे, परंतु लोक फक्त त्याचं काय करतील, अंधानुकरण करतील आणि पाखंडाचरण करतील. आज त्यांनी जैन धर्म जो स्थापन केला, त्या जैन धर्मामध्ये केवळ पाखंडानुचरण, फक्त वरवरच्या गोष्टी, लोकांना विचार घेता येत नसतात, आचार तेवढे घेतात. आचार कोणाला घेता येतो, विचार कसे घेता येतील. फक्त आचार म्हणजे आपण लोकांकडे पाहतो आणि असं म्हणतात की लोकमान्य टिळक यांना सुपारी फार आवडत असे, सुपारी खात असे. मग सुपारी खायचे लोक म्हणायचे, अरे वा, लोकमान्य टिळक सुपारी खातात का, मी खातो. अहो, तुम्ही सुपारी खाल्ली म्हणजे काय, तुम्ही लोकमान्य टिळक होता काय, नाही होऊ शकत. म्हणून आचरण लोक करतील, पण ते अंधानुकरण असतं. वरवरच्या गोष्टीचं आचरण करता येतं, विचारांचं आचरण करता येत नसतं, त्याला खूप अधिकार लागतो. म्हणून ते म्हणतात की पुढे कलियुगामध्ये पाखंडी केवळ ऋषभदेवाचं अंधानुकरण करणारे लोक होतील. ते वेद विरुद्ध वागतील, देव मानणार नाही, धर्म मानणार नाहीत, कर्म मानणार नाही. ते पुढे कसे राहतील त्यांनी वर्णन केलेलं आहे की ते अवेद समामनाताम देवताम, ते स्नान करणार नाहीत, लुंचन करतील, केसाचं लुंचन म्हणजे केस उपटून काढतील. याप्रमाणे पापी यस्याम कलौ कल्पयिष्यन्ति. आणि मग त्यानंतर पुढे त्याची जी पत्नी होती या सुमतीची, ती वृद्ध सेना आणि देवाजित हे पुत्र त्यांना निर्माण झाले त्या पत्नीपासून. देवाजितापासून, आसुरी गर्भापासून देवद्युम्न, देवद्युम्नाचा धेनुमती, त्याचा परमेष्ठी, त्याचा सुरवर्च, त्याचा प्रतिह हा पुत्र झाला. आणि हे सगळे आत्मविद्या विशारद होते. प्रतिहाची जी बायको होती सुवर्चला, तिच्यापासून प्रतिहता, प्रस्तोता, उद्गाता हे 3 पुत्र झाले. त्यानंतर भूमा यांच्यापासून उद्गीत, त्याच्यापासून देवकुल्या, प्रस्ताव आणि प्रस्तावाच्यापासून विभू नावाचा पुत्र झाला. विभूपासून पृथुसेन, पृथुसेनाचे आकुती, नक्त, त्याचप्रमाणे द्रुतीच्या गर्भापासून उदारकीर्ती, राजर्षी प्रवर आणि गय याचा जन्म झाला. गयाचं खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. गयाने खूप चांगल्या पद्धतीने राज्य चालवलं आणि परमार्थही केला. म्हणून गयाचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पुढे श्री हरीला अर्पित होऊन तो परमार्थ प्रवण झाला. आणि याप्रमाणे हे राजा, गयम नृपः प्रतियाति कर्मभीर, या ठिकाणी एक श्लोक सांगितलाय त्यांनी की गयाप्रमाणे एवढं कर्म कुणीच केलं नाही, एवढा कोणाचा अधिकारही नव्हता. गयम नृपः प्रतियाति कर्मभीर यज्वाभिमानी बहुविध धर्मगोप्ता समागत श्री सदाम सत्सेवकोन्यो भगवत कलामृते. याप्रमाणे गय हा भगवंताची कला आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवंताचा कलावतार असला पाहिजे.
गयात दंत्याम चित्ररथः, गय यांना गयंतीपासून चित्ररथ सुगती अवरोधन हे पुत्र झाले. चित्ररथाच्या पत्नी पूर्णा हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला आणि सम्राट त्यापासून उत्कल हा जन्माला आला. त्यापासून मरीची आणि मरीचीपासून बिंदुमान हा पुत्र झाला. त्यापासून सर्गापासून मधु, मधुपासून सुमनस, त्याचा वीरव्रत, वीरव्रताचा मंथू आणि प्रमंथू हे 2 पुत्र झाले. त्याप्रमाणे मंथूपासून सत्याच्या गर्भापासून भुवन, त्याप्रमाणे दूषण याच्यापासून त्वष्टा. त्वष्टा हा देवांचा इंजिनियर. त्वष्टा म्हणजे पुढे आपल्याला त्वष्टाच्या मुलांनी इंद्रासाठी यज्ञ केलेला आपल्याला माहिती आहे. मग त्यांनीच सहज या ठिकाणी इंद्राला जे कवच दिलं, नारायण कवचाचा उपदेश केला, तो हा त्वष्टाचा मुलगा. तेव्हा त्वष्टा झाला. त्याच्यापासून विरोचन, त्यानंतर विशुची यांच्या भार्येपासून शतजित हे पुत्र झाले आणि 1 कन्या झाली. तत्र आर्यम श्लोका प्रियव्रतम वंशोमे, ज्याप्रमाणे प्रियव्रताचा वंश सांगितला. आता प्रियव्रताचा वंश सांगितल्यानंतर भुवनकोशाचं वर्णन करता येईल. आता या भुवनकोशाचं वर्णन 16 पासून सुरू होतं. अध्याय 16 पासून भुवनकोशाचं वर्णन, यामध्ये संपूर्ण स्वर्ग, मृत्यू, पाताळ, त्याचप्रमाणे भूरलोक, भूलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, त्याचप्रमाणे अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, पाताल या सगळ्यांचं विवरण आणि या पृथ्वीवर पूर्ण ब्रह्मांडामध्ये काय काय आहे, भगवंताचं स्वरूप कसं आहे, सूर्याची गती काय, चंद्राची गती काय, पृथ्वीची गती काय, त्याचप्रमाणे ध्रुव कुठे आहे, ध्रुवाचं स्वरूप कसं आहे, आकाशगंगा काय आहे, आकाशगंगेचं स्वरूप, त्याच्याही पलीकडे असलेल्या हा लोकालोक पर्वत, जिथं सूर्य पोहोचत नाही, सूर्याचे किरण पोहोचत नाही, लोकालोकाच्या पलीकडे सूर्याचे किरण पोहोचत नाही, फक्त अंधारमय वातावरण आहे, असं इथपर्यंत वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पृथ्वीवरचे जे 9 एकूण प्रदेश आहेत किंवा देश आहेत, वर्ष त्याला म्हणतात, ह्या 9 अशा प्रकारच्या वर्षांचं वर्णन केलेलं आहे. आणि या प्रत्येक वर्षामध्ये एक एक प्रमुख आहे. जसं हा भारतवर्ष आहे, इरावर्त वर्ष आहे, वेगवेगळे वर्ष आहेत आणि त्या वर्षाच्या म्हणजे त्या देशाच्या मध्ये असणारे उपास्य दैवत आणि त्यांची उपासना करणारे भक्त याचं विवरण करण्यात आलेलं आहे. याप्रमाणे भूलोक विशेषम नामरूप मानलक्षण व्याख्यास्यामः, महत्वाचं म्हणजे व्याख्यास्यामः म्हटलंय, मी त्याची व्याख्या करतो. व्याख्या उगाच करता येते का? अभ्यास केल्याशिवाय, तंतोतंत मांडणी केल्याशिवाय व्याख्या करता येत नसते. व्याख्यास्यामः असं म्हणून त्यांनी योवायम दीप कुवलय कमल कोशाभ्यंतर कोशो नियत योजन विशाला समोर यथा पुष्कर पत्रम, ज्याप्रमाणे कमल असतं, कमलाचा अलीकडचे पाकळ्या, त्याच्या मागच्या पाकळ्या, त्याच्या मागच्या पाकळ्या, हे जसं कमलकोशाचं आहे तसं हे पूर्ण भुवनकोश आहे. आधीच्या पाकळ्याचं एक ज्याला आपण राऊंड म्हणू किंवा एक ओळ म्हणू, त्यानंतर दुसऱ्या पाकळ्यांची ओळ, तिसऱ्या पाकळ्यांचा वलय, चौथ्या पाकळ्यांचं वलय, असं करत 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 याला भुवनकोश म्हटलंय. यस्मिन 9 वर्षांनी, आणि मग या पृथ्वीवरचे 9 वर्ष कोणते, हे सगळे त्यांचे पर्वत, त्या प्रत्येक ठिकाणचे बेट, तिथले पर्वत, तिथल्या नद्या, या सगळ्यांचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि उत्तरोत्तरे नीलावृतम नीलः श्वेतः शृंगावितितयो तत्रो रम्यक हिरण्मय कुरुणाम वर्षाणाम मर्यादगिरियः, त्याप्रमाणे खाऱ्या पाण्याचं समुद्र, गोड्या पाण्याचे समुद्र, त्याचं वर्णन. आणि प्रत्येक ब्रह्मांड, हे ब्रह्मांड दर क्षणाला वाढतंय. दशांशाधिकेन दैर्घ्य एव रुसंती, या ठिकाणी हे ब्रह्मांड दर क्षणाला वाढतंय, हा सिद्धांत आता लोक मान्य करू लागले. आता म्हणजे जे वैज्ञानिक आहेत ते वैज्ञानिक सांगतात बरोबर आहे की हे ब्रह्मांड आहे पूर्वीसारखं एवढंच नाहीये, तर त्याचा वाढ होते, विस्तार होतोय दर क्षणाला. आणि त्यामुळं या ब्रह्मांडाचं विवरण करताना पूर्वेकडे काय, दक्षिणेकडे काय, दक्षिणे नीलावृतम निषेध हे मुकुटो हिमालय. आता त्यांनी वर्णन कुठून केलंय पहा, त्यांनी दक्षिणेकडे हिमालय म्हटलंय, म्हणजे हे कुठं असले पाहिजेत, हे असले पाहिजेत पूर्व मानस सरोवराच्या तिकडे,
किंवा ज्याला आपण आज उत्तर ध्रुव म्हणू, उत्तर ध्रुवावर हे असतील आणि उत्तर ध्रुवाकडून हिमालय दक्षिणेकडे येतो. त्यामुळं त्यांनी हिमालय दक्षिणेकडे मानला. आणि मग दक्षिणेकडे कोणकोणते आहेत, उत्तरेकडे कोणकोणते आहेत हे सांगताना हेमकूटो हिमालय इति प्रगायता यथा नीलादयोयुत योजनोत्सव हरी वर्ष किंपुरुष भारताना यथासंख्यम. किंपुरुष वर्ष इला वर्तखंड, त्याचप्रमाणे भारत हा सुद्धा हिमालयाच्या खाली दाखवला, म्हणजे हिमालयापासून दाखवला. म्हणून तथैवेला वृत्तमपरेण पूर्वेण च माल्यवत गंधर्मादनामध्ये निशा येतो द्विसहस्रम प्रभृती किंवा केतुमाल भद्राश्वयो सीमानं विदधाते. मग मंदर, मेरू मंदर, सुपार्श्व, त्याचप्रमाणे या पर्वतांचं वर्णन. त्यानंतर चैत्ररथम वैभ्राजकम सर्वतो भद्रमिती, या ठिकाणी वेगवेगळे सरोवर कसे आहेत त्याचं वर्णन केलंय. चैत्ररथ आणि वैभ्राजक हे सरोवराचं वर्णन आहे. आपण बघितलं कपिल महामुनीच्या आख्यानामध्ये जेव्हा कर्दम महर्षी हे आपल्या पत्नीसोबत देवहूती सोबत जेव्हा त्यांनी विमानविहार केला, त्यामध्ये चैत्ररथ आणि वैभ्राजकाचं वर्णन आहे. म्हणजे हे कुठे आहेत याचं वर्णन इथे केलेलं आहे. चैत्ररथम वैभ्राजकम सर्वतो भद्रमिती, याप्रमाणे यक्ष किन्नर देव त्या ठिकाणी स्नान करत असतात आणि तिथे अत्यंत गोड्या पाण्याचे असे प्रवाह आहेत. त्या ठिकाणी दूध, मध, त्याचप्रमाणे इक्षू रस म्हणजे उसाचा रस इतका गोड पाणी त्या ठिकाणी आहे. दुधाप्रमाणे पांढरं शुभ्र, त्याचप्रमाणे मधाप्रमाणे आणि याच्याप्रमाणे अत्यंत गोड असलेलं पाणी तिथे आहे. आणि या पाण्याचा जो आस्वाद घेणारे यक्ष किन्नर आदी लोक आहेत त्यांना सहज स्वभावाने योगसिद्धी प्राप्त होते. हे पाणी पिल्याने, हे पाणी जो पिईल त्याला आपोआपच सहज योगसिद्धी प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक, सर्वतोभद्र हे 4 दिव्य उपवन या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आता यापुढे जांबूनद सुवर्ण इथून कसं निर्माण होतं. जांबूनद सुवर्ण भागवतामध्ये 2 प्रकारच्या सुवर्णांचं वर्णन आहे. एक जांबूनद सुवर्ण आणि दुसरं हाटक नावाचं सुवर्ण. प्रामुख्याने हाटक नावाचं सुवर्ण हे राक्षसादी लोक किंवा बली वगैरे, त्याचप्रमाणे नाग, त्या नागाचं वर्णन पुढे खाली येणार आहे. त्या नागांच्याकडून जे अलंकार केले जातात ते हाटकापासून केले जातात. विशेषतः शंकरांनी सुद्धा हाटक नावाच्या सुवर्णापासूनच अलंकार धारण केल्याचं वर्णन आहे. पण विष्णू, देव, इंद्र हे मात्र सुवर्ण कोणतं धारण करतात तर जांबूनद सुवर्ण धारण करतात. हाटक नाही. 2 प्रकारचे सुवर्ण आहेत. ते हे जांबूनद, दुसरं हाटक. तर जांबूनद सुवर्ण हे भगवान धारण करतात, देव धारण करतात. विष्णू वगैरे कृष्ण हे जांबूनद सुवर्णाचं वर्णन आहे. आणि त्यामुळं हे जांबूनद सुवर्ण कसं निर्माण होतं ते म्हणतात. या ठिकाणी एक प्रचंड मोठं अशा प्रकारचं जांभळाचं झाड आहे. त्या जांभळाच्या झाडामधून जे जांभळ खाली पडतं, एक मोठं जांभूळ, हत्ती एवढं मोठं जांभूळ आहे, ते खाली पडतं. ते खाली पडल्यानंतर ते तिथं वाळतं त्या ठिकाणी आणि त्याच्यापासून जो लखलख अशा प्रकारचं त्याचं जो रस तयार होतो, तो रस नदी मधून वाहत 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 खाली येतो. त्यापासून जे सुवर्ण तयार केलं जातं त्याला जांबूनद सुवर्ण म्हणतात. याप्रमाणे तिथे वायवर्कणी संयोग विपाकेन सदामर लोकाभरणं जांबूनद सुवर्णम भवती. सदामरणम, अमर लोक म्हणजे देवलोक या प्रकारच्या सुवर्णाचं अलंकार धारण करतात. आता या ठिकाणी यानंतर या पुढे गंगेचं जे वर्णन करतील, गंगा कशी खाली आली, गंगेने या ठिकाणी खाली आल्यानंतर ब्रह्मकटाह कसा फुटला या संबंधीचे जे वर्णन करतील. आणि पुढे सूर्याचं स्थान जे सांगतील. सूर्य कुठे आहे, सूर्याचं नेमकं स्थान काय, सूर्यापासून पृथ्वी किती दूर आहे, अंतरिक्ष किती दूर आहे, स्वर्ग किती दूर आहे आणि नरक किती दूर आहे याचं जे वर्णन करतील. सूर्याचं स्थान जेव्हा सांगतील, म्हणजे ज्याला आपण आज चतुःसीमा म्हणतो, ह्या चतुःसीमा त्यांनी सांगितलेल्या आहेत. तेव्हा या संबंधीचं विवरण हे उद्याच्या चिंतनामध्ये आपण करू. हरे नमः. पुंडलिक गौरधर विठ्ठल सीता